त्यांनी चांडक साहेबांनी जे प्लॉट पाडले आहे ते एने प्लॉट आहे आणि जे मी सांगून राहिलो आहे ते विदाऊट एने आहे। समजा जर कायदेशीर असता तर संपूर्ण प्लॉट एने असते। नमस्कार, DIG न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। चंद्रपूर जिल्ह्यातली मोठी आणि धक्कादायक बातमी। गावातल्या गावठाण जागेवर भूक माफियांनी थेट प्लॉट टाकून विक्रीला सुरुवात केली आहे। आता बातमी विस्तारपूर्वक। ग्रामपंचायत साखरवाहीतला एक गंभीर आणि अत्यंत चिंताजनक प्रकार आपल्यासमोर आला आहे। हा प्रकार फक्त काही सदस्यांवर अन्याय करणारा नाही, तर संपूर्ण गावाच्या सार्वजनिक हिताशी प्रतारणा करणारा आहे। दिनांक 24 जून 2024 रोजी ग्रामपंचायत सभा क्र. 6 घेण्यात आली आणि त्या सभेत ठराव क्र. 7/701 आणि 8 मंजूर झाल्याचं दाखवलं गेलं। मालमत्ता क्रमांक 506 जी गावठाण जागा असून तिचं क्षेत्रफळ तब्बल 18,298 चौ. फूट आहे, तिचा बेकायदेशीर व्यवहार करण्यात आला आहे। आधी ही जागा कमलेश खटोड यांच्या नावावर दाखल होती, पण फेरफार करून ती गिरीश चांडक यांच्या नावावर रजिस्ट्री करण्यात आली। ही रजिस्ट्री पूर्णपणे बेकायदेशीर असून गावाच्या मालमत्तेवर डल्ला मारण्याचा उघड प्रयत्न आहे। आज साखरवाहीत प्रेस कॉन्फरन्स घेऊन गावठाण जागेवर चाललेल्या या बेकायदेशीर प्लॉट विक्री प्रकरणाचा पर्दाफाश करण्यात आला आहे। गावकऱ्यांनी यावर तीव्र संताप व्यक्त केला आहे। मागील 14 महिन्याच्या आधी एक ठरावामध्ये सरपंचांनी बेकायदेशीरपणा आणि सचिवांनी गावाची 18,000 स्क्वेअर फीट जागा चांडक नामक व्यक्तीला त्यांनी फेरफार करून दिली आहे। ते माझ्या लक्षात आलं असता मी ग्रामपंचायतीला अर्ज केला असता का हा ठराव बेकायदेशीररित्या आहे, तेव्हा संपूर्ण सदस्यांनी माझ्या मताला सहमत राहून सरपंचावर आक्षेप घेतला आणि सगळ्यांना विचारणा केली का सरपंच साहेब हे कसं काय घडलं आहे। तर सरपंचांनी स्पष्ट असं म्हटलं आहे की तिथं ग्रामपंचायतची जागा नाही आणि ती जागा चांडक साहेबाला फेरफार करून देताना आमचा कुठलाही ठराव घेतला नाही, आमची कुठलीही सही घेण्यात आलेली नाही। आधीचा 6 नंबरचा ठराव होता, त्याच ठरावामध्ये यांनी 7 नंबरचा 7-1 नंबरचा ठराव घेऊन त्यांनी आमच्यावर गाव स्वतः सदस्यांवर तर त्यांनी अन्याय केलाच आहे, सोबत संपूर्ण गावावर त्यांनी अन्याय केलेला आहे। कारण की गावठाण्याची जागा म्हणजे हे सरकारची जागा आहे, हे विकता येत नाही, पण सरपंच आणि ग्रामसेवकाच्या एकजुटीने त्यांनी गाववाल्याला खिंडार देत ही जागा गिरीशजी चांडक या नामक व्यक्तीला त्यांनी लिहून दिलेली आहे। त्यांनी चांडक साहेबांनी जे प्लॉट पाडले आहे ते एने प्लॉट आहे आणि जे मी सांगून राहिलो आहे ते विदाऊट एने आहे। समजा जर कायदेशीर असता तर संपूर्ण प्लॉट एने असते। काही माझ्या गावठाण्याची जागा ते विदाऊट एने आहे आणि ती जागा त्याही रजिस्ट्री करून देण्यास मान्य नाही। मी विचारणा केली असता त्यांनी स्पष्ट म्हटलं आहे का मालकांनी सांगितलं का ही जागा नोटरी करून द्यायची आहे, रजिस्ट्री करून द्यायची नाही। जे फेरफार झालेला आहे त्याच्यामध्ये स्पष्ट दिसून राहिले आहे ग्रामविकास अधिकारी म्हणजे सचिव आणि सरपंच या दोघांचंही मिलन होऊन हा प्रकार घडलेला आहे। कोणत्याही सदस्याचा इथं 1% काडी मात्रा हात नाही।